हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण ऑड साईज म्हणजे 3.5 इंचाची जी आपली छाती आहे त्या साईजचं आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सगळ्यात आधी ना आपण ब्लाऊजची जी मापं आहेत ती समजून घ्यायची आहेत. तर ब्लाऊजचं माप म्हणजे छाती आहे 3.5 इंचाची आणि कमर आहे 28 इंचाची, उंची आहे 13 इंचाची आणि पुढचा गळा आहे 6 इंच आणि मागचा गळा आहे 10 इंच. तर आपण पेपर कटिंग कशी करायची हे तुम्हाला आता सांगते. तर त्याआधी ना छातीचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. त्या छातीचा चौथा भाग आहे 7.5 वर एक लाईन असं चौथा भाग येतो छातीचा आणि कमरेचा चौथा भाग येतो 7 इंच. तर हे चौथा भाग तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून कटिंग करताना ड्राफ्टिंग करताना तुमच्या लक्षात येईल. तर चला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे शोल्डर टाकण्यासाठी इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि हा सिंगल पेपर आहे, डबल पेपर नाही आहे. आणि सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्ट जो आहे तो फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करणार आहोत. तर ह्यासाठी मी सिंगल पेपर घेतला आहे. ह्यानंतर बॅक पार्ट मी कसा ड्राफ्ट करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथे शोल्डर टाकण्यासाठी सरळ लाईन आखून घेतली. त्यानंतर 28 साईजसाठी आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 2 इंच. तर 2 इंच इथे गळारुंदी घेतली. 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे आणि त्यानंतर 2.5 इंचाची शोल्डर पट्टी घ्यायची आहे. 2.5 इंच शोल्डर पट्टी घेतल्यानंतर त्यामध्ये आपलं शिलाई मार्जिन जे असते ते शिलाई मार्जिन अर्धा इंच असं इथे मार्क करून घेतलं आहे. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 3.5 साईज आपली आहे. तर त्यासाठी मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंचाचा. तर इथे 5.25 इंचावर मी मार्क करून घेत आहे. 5.25 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर इथून सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर हे जे माप आहे ते मोजून घ्यायचं. तर इथे माप येते 5.25 इंच. तर इथे सुद्धा 5.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि ही लाईन आखून घ्यायची. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आपण किती काढला? 7.5 वर एक लाईन. तर 7.5 वर एक लाईन इथे मार्क करायचा आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे ही 13 इंच आहे. तर आपण हा फ्रंट पार्ट कट करत आहोत, त्यासाठी ह्या फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 13 इंच ब्लाऊजची उंची आहे. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड न करता 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. तर 1.5 इंच एक्स्ट्रा हे 14.5 वर येते. तर मी 14.5 वर मार्क करून घेते. नीट समजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून काही चुका होणार नाहीत. आणि बॅक पार्टसुद्धा मी व्यवस्थित क्लिअरली सांगणार आहे, ते तुम्ही नीट बघायचं आहे. तर हे आपली खालची लाईन रेडी आहे. त्यानंतर आपण आधी जे वरचं आहे ते रेडी करायचं आहे. तर वरच्या भागात इथे 1.25 इंच हा फ्रंट पार्ट आहे, तर 1.25 इंचावर इथे मुंड्यासाठी मार्क करून घ्यायचं आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपला जो पुढचा गळा आहे हा 6 इंचाचा आहे. तर 6 इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करायचं, म्हणजे 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. आणि 6.5 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर इथे लाईन आखून घ्यायची. त्यानंतर इथे 2.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स हा आपण 2 इंचावर जो मार्क केलेला आहे ते आणि हे असा हा बॉक्स आखून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये तुम्हाला जो काही आकार द्यायचा तो तुम्ही देऊ शकता. गोल आकार, चौकोनी आकार किंवा स्वीट आर्ट आकार, दुसरा कोणताही शेप तुम्हाला द्यायचा असेल तर तो तुम्ही देऊ शकता. तर मी इथे गोल आकार दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचा जो पार्ट असतो या साईडचा, त्यासाठी इथे मार्क करून घ्यायचं असते. तर इथून वरच्या लाईनपासून आपल्याला 10.5 इंचावर मार्क करायचं आहे. तर मी इथे 10.5 इंचावर मार्क करून घेतलेलं आहे. त्यानंतर सेम इथे सुद्धा 10.5 वर मार्क करायचं आहे, जेणेकरून ही लाईन सरळ येईल. त्यानंतर इथे ना 3.5 इंच इतकं मार्क करून घ्यायचं. 3.5 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर ही लाईन जी आहे ही सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर इथे 3.5 इंच घेतला तर इथे 3 इंच घ्यायचं आहे. तीन इंच घेतल्यानंतर इथे आपल्याला 2.5 इंच हा जो मार्क केलेला आहे त्याच्या पुढे 2.5 इंचावर मार्क करायचा आहे. तर मी इथे 2.5 इंचावर मार्क करून घेतलं. त्यानंतर ह्या ज्या क्रॉस लाईन आहेत ह्या क्रॉस लाईन जोडून घ्यायच्या. क्रॉस लाईन जोडून घेतल्यानंतर
ह्या लाईनवर आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. तर कमरेचा चौथा भाग येतोय 7 इंच. तर इथे 7 इंच इतकं मार्क करून घ्यायचं. त्यानंतर इथे आपण 2.5 इंच मार्क केलेला आहे हा टक्स घेण्यासाठी. तर हा 2.5 इंच आपल्याला कट करून झाल्यानंतर हा कवर करायचा असतो. तर हा कवर कुठे करायचा, तर हा कवर ह्याच्या पुढे करायचा असतो. तर ह्या पुढे हे 2.5 इंच ह्या पुढे एक्स्ट्रा ॲड करायचं. आणि त्यानंतर आपली इथून जी इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे, तर हीच पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची असते. तर ते मी 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड केलं. आणि त्यानंतर ह्या ज्या लाईन आहेत ह्या लाईन बाहेरून जोडून घ्यायच्या. इथपर्यंत आपलं रेडी आहे. तर त्यानंतर आपल्याला इथून प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे आपण अर्धा इंचावर एक मार्क करून ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे ह्या लाईनचा मध्य घ्यायचा आहे. तर ह्या लाईनचा मध्य घेतल्यानंतर इथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा फ्रेंच कर्व आहे. तर ह्या फ्रेंच कर्वने मी आकार देणार आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता. आणि जर घ्यायचा असेल तर हा आपल्याला जो टेलरिंग मटेरियल जो मिळते त्या शॉपमध्ये सुद्धा हे अवेलेबल असते, तर तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे अर्धा इंचावर मार्क केलेला आहे. तर त्यापुढे थोडंसं जातो, कारण इथे मी घेतला तर शेप थोडा बिघडू शकतो. त्यासाठी मी थोडं त्या साईडने घेणार आहे. तर अशा प्रकारे हा मी शेप देऊन घेत आहे. हा शेप इथपर्यंत मी देऊन घेतला. आणि त्यानंतर ही जी लाईन आहे त्याच्या ह्या लाईनच्या मधून थोडंसं घ्यायचं आणि हा जो आपण मध्य काढलेला आहे तो मध्य मिळवून घ्यायचा. आणि त्यानंतर इथून थोडासा आकार देऊन ह्या मार्किंगपर्यंत मिळवायचा. तर आपला हा प्रिन्सेस कटचा शेप रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचा आहे. तर हा कट करायचा नाही आहे, बॅक पार्ट आधी कट करू, नंतर हा कट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. बॅक पार्ट कट करायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. हे आपण इथून कट केल्यानंतर आपलं इथून हा जॉईन करताना अर्धा इंच एक्स्ट्रा जाणार आहे. तर त्यासाठी एक्स्ट्रा भरून जाणार आहे, त्यासाठी आपल्याला ते कमी पडणार आहे. तर त्यासाठी आपण इथे पुढे वाढवू शकतो. जर आपण फॅब्रिक कटिंग करताना सुद्धा आपण हे वाढवू शकतो, पण ह्याच्यावर मी तुम्हाला दाखवून देते. तर हा इथे अर्धा इंच वाढवून घेतला आणि ही लाईन जी आहे ही लाईन इथपर्यंत अशी जोडून घ्यायची. जरी तुम्ही फॅब्रिक कट करताना जरी विसरलात तरी हे त्याच्यासाठी हे पेपर कटिंगवर करून घ्यायचं आहे. तर मी इथे केलेलं आहे. आता आपण बॅक पार्ट करूया. तर बॅक पार्टसाठी मी हा सिंगल पेपर घेतलेला आहे. तर बॅक पार्टमध्ये सुद्धा ही शोल्डरसाठी इथे एक लाईन आखून घ्यायची आहे. लाईन आखून घेतल्यानंतर 2 इंच आपण गळारुंदी घेतली होती, तर गळारुंदी 2 इंचवर मार्क करायचं. त्यापुढे 1/2 इंच शिलाई मार्जिन, 2.5 इंच आपली शोल्डर पट्टी येईल आणि त्यापुढे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच. आणि ही लाईन जी आहे ही सरळ आखून घ्यायची 5.25 इंच. इथे आपण 5.25 इंच घेतलेलं आहे, तर इथे सुद्धा 5.25 इंचावर मार्क करायचं आहे. त्यानंतर मागच्या मुंड्यासाठी 1 इंचावर मार्क करायचं आहे मुंड्यासाठी. आणि इथे छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा. 7.5वर 1 लाईन इतका हा चौथा भाग येतो, तर त्यासाठी मार्क करून घेतला आहे. आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि लगेचच मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. थोडा खालून गेला तरी चालेल, हा गोलाकार यायला हवा. त्यानंतर ब्लाऊजची उंची आहे, पूर्ण उंची आहे 13 इंच. तर त्यामध्ये 1 इंच बॅक पार्टमध्ये फक्त 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. तर 14 इंचावर मी मार्क करते. 14 इंचावर मार्क करून ही लाईन सरळ राखून घ्यायची. त्यानंतर कमरेचा चौथा भाग येतो 7 इंच. तर 7 इंच इथे मार्क करून घ्यायचा. मागच्या टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हा इतका भाग आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर आपला मागचा जो गळा आहे हा 10.5 इंचाचा आहे. 10 इंचाचा गळा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करायचं म्हणजे 10.5 इंचाचा. तर 10.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. 10.5 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर इथून लाईन आखून घ्यायची आणि त्यापुढे
2.5 इंच इतकं मार्क करायचं आहे. 2.5 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. इथे 2.5 इंच घेतल्यानंतर हा बॉक्स आखून घ्यायचा आणि त्यानंतर इथे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊन घ्यायचा. तर ह्यामध्ये मला व्ही नेक द्यायचं आहे. व्ही म्हणजे पानाचा आकार थोडासा त्या साईजचा आकार देणार आहे मी. तुम्ही कुठलाही देऊ शकता आणि मी इथे कट करणार नाही आहे, कारण मी डायरेक्ट कॅनव्हासवर कट करून ब्लाऊजला लावणार आहे. तर कॅनव्हासवर गळा कसा कट करायचा ह्याची सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. फक्त त्यामध्ये मी शेप वेगळा दिलेला आहे, तर तुम्ही जो शेप आहे तो तुम्ही तुमच्या मनानुसार देऊ शकता. फक्त कॅनव्हासवर कसा कट करायचा ह्याची व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कॅनव्हासवर गळा कसा कट करायचा हे समजेल. तर मी ह्याच्यावर आता हा गळा कट करणार नाही आहे. तर आता हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे, तर तो बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फ्रंट पार्टकडे वळायचं आहे. तर हा बॅक पार्ट मी कट करून घेते. तर हा बॅक पार्ट आपला रेडी करून झालेला आहे. तर बॅक पार्ट नंतर आपल्याला बॅक पार्टवरून आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा असतो. तर तो कसा करायचा हे तुम्हाला दाखवते. तर हा आपण फ्रंट पार्ट कट केलेला आहे, तर तो मी घेतला आणि त्यानंतर हा बॅक पार्ट जो आहे तो हे जी साईड फिटिंगची जी लाईन आहे तिथे आपल्याला मिळवायचं आहे. हे बघा, मी व्यवस्थित मिळवून घेतला आणि इथे एक मी मार्क करून घेत आहे. ओके, समजलं. तर ही क्रॉस लाईन मी हा एक्स्ट्रा काय येतो आहे, कारण आपण 1.5 इंच एक्स्ट्रा ह्यामध्ये ॲड केलेलं असतं. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आपण पेपर कटिंग करत असतो, तर त्याच्यामध्ये हे फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं कंपल्सरी असतं. तर त्यासाठी मी इथे हे एक्स्ट्रा केलेलं आहे. तर हे आता काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर ही जी लाईन आहे ती ह्या मार्कपर्यंत मिळवून घ्यायची आहे, म्हणजे क्रॉस अशी जोडून घ्यायची. त्यानंतर हे किती अंतर आहे तर ते अंतर मोजून घ्यायचं. तर हे अर्धा इंचाचं मार्जिन आहे. तर ह्या लाईनपासून आपल्याला अर्धा इंचावर इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जुळवायचं आहे, म्हणजे ही सुद्धा क्रॉस लाईन येईल. आणि नंतर हे इतकं झालं, आता कटिंग करायचं आहे. तर ते कटिंग कसं करायचं हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तर ही क्रॉस लाईन जी आपण मार्क केली आहे ती कट करायची आहे इथून. त्यानंतर हा टक्स कट करून घ्यायचा आहे. तर हा टक्स कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ही लाईन जी आहे ही कट करायची आहे. इतकं कट करून झाल्यानंतर हा साईडचं जे मार्जिन आहे ते कट करायचं आहे. तर हे आपण क्रॉस लाईन इथे मार्क केलेलं होतं, तर हे क्रॉस लाईन असं काही येणार नाही आहे, कारण हे आपण इथून जोडून घेतल्यानंतर हा सरळच पार्ट येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग झालेला आहे रेडी. हा बॅक पार्ट आणि हे साईड पार्ट. तर त्यानंतर हे कपड्यावर कट करताना इथून तुम्हाला आपण इथून वाढवून घेतलेलं आहे, इथे काही करायची गरज नाही आहे. आणि इथून तुम्हाला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे एक्स्ट्रा, तर ते तुम्ही लक्षात ठेवून कट करायचं आहे. तुम्ही जितकं शिलाई मार्जिन घेणार तितकं तुम्ही इथे अर्धा इंच, पाव इंच जितकं घेणार तितकं इथे मार्क करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज रेडी झालेला आहे. त्यानंतर ना आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे. तर स्लीवचं मी माप तुम्हाला दिलं नाही आधी. तर स्लीवचं लांबी आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. स्लीवची लांबी आहे
10.5 इंच आणि जो दंडघेर आहे तो 5 इंचाचा आहे. तर चला स्लीवची कटिंग करूयात आपण. तर स्लीवसाठी मी हा न्यूजपेपर घेतलेला आहे आणि हा डबल फोल्ड करून घेते. इथून ओपन साईड आहे, ही बंद साईड आहे. तर इथून सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर 10.5 इंचाची लांबी आहे. तर 10.5 इंचामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. तर 11.5 इंचावर इथे मार्क करून घ्यायचं. ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथून 3.5 इंच इतकं मार्क करून घ्यायचं आणि हे सुद्धा लाईन सरळ आखून घ्यायची. ह्यामध्ये छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग येतो आपला 7.5वर एक लाईन, 7.5वर एक लाईन, त्याच्या पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे, त्याच्यामधून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून 1 इंचावर मार्क करायचं आणि हे जे टोक आहे आणि हे टोक ते जुळवून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर इथून मध्य घ्यायचं आहे आणि ह्या इथून 1 इंचापर्यंत इथून सरळ आणायचं आणि इथून स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर फ्रंट पार्टच्या स्लीवसाठी थोडं मध्ये जाऊन ह्या लाईनला मिळवायचं आहे आणि आपला दंडघेर आहे 5 इंच आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे 1.5 इंच आणि हे असं लाईन आखून घ्यायच्या. तर ही आपली स्लीव रेडी झालेली आहे. तर ती स्लीव कट करण्यासाठी ही आपण खाली जी लाईन आखून घेतलेली आहे ती कट करून घ्यायची. त्यानंतर हा जो शेप कट करताना हा आपण बॅक पार्टसाठी कट केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे, तो कट करायचा आहे सगळ्यात आधी. त्यानंतर फ्रंट पार्टसाठी आपण थोडं मधून घेतलेला आहे आकार, तर तो सिंगल करून पेपर तो आकार कट करून घ्यायचा आहे. तर हे ऑड साईज म्हणजे 3.5 इंचाची छातीचं जे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे ते पेपर कटिंग रेडी झालेलं आहे. तर ह्या ब्लाऊजची जर पूर्ण स्टिचिंग व्हिडिओ तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि मी असं पण स्टिचिंग व्हिडिओ अपलोड करणारच आहे, नो प्रॉब्लेम. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.